प्रभाग क्रमांक 3 मध्ये तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे। महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवारी करत असलेले युवा उद्योजक सुमित ढापसे यांनी हा भ्रष्टाचार समाजासमोर आणला आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील तपोवन रस्ता ते एकवीरा चौक, पाईपलाईन रोड ते संपूर्ण गुलमोहर रस्त्याच्या कामात 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे ढापसे यांचे म्हणणे आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय ढापसे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात रीतसर तक्रार दाखल केली होती। ढापसे यांच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने प्रभाग क्रमांक 3 मधील 1.5 कोटींचे विकास काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत। सिव्हिल हडको अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणे, रक्कम 19,90,700। गुलमोहर रोड परिसरातील सागरिका कॉलनी ते सर्वोदय कॉलनी भागात पेविंग ब्लॉक बसवणे, रक्कम 14,90,553। नवलेनगर येथील गजानन महाराज मंदिर सुशोभीकरण व वॉल कंपाऊंड करणे, रक्कम 99,87,665। आनंद शाळा भागात पेविंग ब्लॉक बसवणे, रक्कम 14,93,097। रिद्धिसिद्धी अपार्टमेंट ते नायरा पंप व जयश्री कॉलनी ते समृद्धी हॉटेलपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, रक्कम 24,99,620 रुपये। वरद विनायक कॉलनी भागातील ओपन स्पेस विकसित करणे, रक्कम 29,99,639 रुपये। आसरा सोसायटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओपन स्पेस सुशोभीकरण करणे व पेविंग ब्लॉक बसविणे व कॉन्क्रिटीकरण करणे, रक्कम 29,97,571 रुपये। हे कामं तात्काळ सुरू करण्याचे आदेश अहमदनगर न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत। या संदर्भात बोलताना प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार सुमित ढापसे यांनी अधिक माहिती दिली। ढापसे या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी प्रभाग क्रमांक 3 मधून अहिल्यानगर महानगरपालिकेची अपक्ष निवडणूक लढवित आहे। या प्रभागात माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी यापूर्वी संगनमताने तब्बल 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न केला होता। हे माझ्या ध्यानात आल्यानंतर मी जनतेच्या हक्कासाठी अहिल्यानगर कोर्टात धाव घेतली। यामध्ये 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यात मला यश आले। म्हणजे माननीय न्यायालयाने अहिल्यानगर महानगरपालिकेला ही कामे मार्गी लावण्याचा आदेश दिले। मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवित आहे। मला अहिल्यानगर महानगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे। मी उच्च शिक्षित असून उद्योजक आहे। मला या उमेदवारीतून कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही। प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास आहे। तरी आपणा सर्वांना माझी विनंती आहे की मला आपली निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवा करण्याची संधी द्यावा।